महिना मोठा राजयोगाच्या हार्ड वर्कसह स्मार्ट वर्कचा. कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, अत्यंत संवेदनशील असलेली तुमची रास, तुमच्या मनात वादळ सुरू असतं. आयुष्यात असा काळ नेहमीच येतो की जिथे तुम्ही सतत हसत असता, सगळ्यांशी व्यवस्थित बोलत असता, परंतु आतमध्ये वादळ सुरू असतं. अशा परिस्थितीत देखील तुम्ही लोकांना सांभाळता आणि स्वतःला विसरतात. या महिन्यात तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायला शिकायचं आहे. कर्क राशी म्हणजे भावना, प्रेम, काळजी आणि अंतर्ज्ञानाची शक्ती देखील तुमच्यात असते. तुमचं मन समुद्रासारखं आहे, वरून शांत आणि आत खूप खोल. म्हणूनच लोक तुम्हाला ओळखू शकत नाही. तुम्ही लोकांचे अनुभव घेतात. तुमचं मन ही तुमची कमजोरी नाही, तर तीच तुमची खरी ताकद आहे. ज्याच्याकडे भावना असतात त्याच्याकडे खरी शक्ती असते. या महिन्यात यशासाठी एकच मंत्र आहे: भावनांना योग्य दिशा द्या आणि कृतीला वेग द्या. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कर्क राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांनो, या महिन्यात तुमच्यावर सर्वात मोठा प्रभाव पाडणारा ग्रह जर कोणता असेल तर तो मंगळ ग्रह आहे. 11 मे रोजी मंगळ ग्रह तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे तो रुचक योग तयार करणार आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत मोठा राजयोग आहे. अर्थात तुमच्यातील शांत कर्क आता योद्धा कर्क बनणार आहे. तुम्ही कामावर प्रचंड फोकस कराल. निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढणार आहे. थोडी अग्रेसिव्ह एनर्जी देखील तुमच्यात येईल. विचार न करता तुम्ही थेट ॲक्शन घेणार आहात. विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून यश मिळवणार आहेत. नोकरी व्यवसायात तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात. साहजिकच या सर्व गोष्टींचा अत्यंत सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात 5 चुका आवर्जून टाळायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे अति इमोशनल डिसिजन घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे रागात बोलले जाणारे शब्द टाळा. तिसरी गोष्ट म्हणजे कामात अतिरिक्त अपेक्षा ठेवू नका. चौथी गोष्ट, नात्यामध्ये इगो आडवा आणू नका. आणि 5वी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या महिन्यात तुम्ही या 5 चुका टाळायला हव्यात. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. रविदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या कर्मस्थानात असणार आहेत, तर दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील. अर्थात रविदेव तुम्हाला सांगत आहे, तुम्ही योग्य काम करा, मी तुम्हाला योग्य फळ देईल. कुटुंबात तुमचा मानसन्मान वाढेल. तुमची वाणी अधिक प्रभावी होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. 14 मे रोजी बुधदेव तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहेत. स्मार्ट वर्क अधिक हार्डवर्क म्हणजेच मोठं यश होय, जे तुम्ही या काळात प्राप्त करणार आहात. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्यातील पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी लाभाचा राहील, तर दुसरा पंधरवाडा हा खर्चाचा असेल. जुन्या गोष्टीतून फायदा होईल. नंतर रिपेअरिंगसाठी, सर्व्हिसिंगसाठी खर्च देखील करावा लागेल. वास्तूचं नूतनीकरण करण्याची योजना तुम्ही आखणार आहात. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता प्रेमात सुसंवाद निर्माण होईल. विचारांमध्ये एकवाक्यता येईल. संततीकडून अभिमानास्पद बातमी प्राप्त होईल. विवाहितांच्या दृष्टीने विचार केला असता मागील काळात तुमचं जे सातत्याने गैरसमज निर्माण होत होते ते हळूहळू कमी होतील. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण सदुपयोग करावा.
कर्क जातकांसाठी एक प्रश्न, तुमच्या आयुष्यातील सध्या सगळ्यात मोठं ध्येय काय आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचा काही खर्च आरोग्यावर होऊ शकतो. अशा वेळी जर आपण दान केलं तर दोष कमी होतो. हॉस्पिटलचं बिल देखील कमी होण्याची शक्यता निर्माण होत असते. ही बाब लक्षात घेऊन आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक कर्क जातकांसाठी हा काळ गोल्डन काळ म्हणता येईल. इन्कमचे अनेक सोर्स तुमच्या दृष्टीस पडतील. भाग्योदय होण्याची संधी निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या कर्क जातकांच्या मनात ताण असेल, परंतु यश तुम्हाला नक्की प्राप्त होणार आहे. महाभारतात एक प्रसंग आहे. अर्जुन युद्धभूमीवर गोंधळलेला असतो. भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, कर्म कर, फळाची चिंता करू नको. कर्क जातकांना मे 2026 महिना हेच सांगत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुमच्यासाठी मानसिक शांतता आवश्यक आहे. तुम्ही जुन्या आठवणीत रममान होणार आहात. स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची इंट्युशन पॉवर खूप वाढणार आहे. तुम्ही घर आणि करिअर यांच्यात सुंदर बॅलेन्स साध्य कराल. स्वतःसाठी मात्र वेळ काढायला अजिबात विसरू नका. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास मंगळदेव तुमच्यासाठी केवळ योगकारक नाही तर राजयोगकारक आहे. असा हा राजयोगकारक ग्रह 11 तारखेला तुमच्या दशम स्थानात पोहोचेल. तिथे ग्रहांचे राजा रवी असेल. विशेष बाब म्हणजे मंगळदेव तिथे रुचक राजयोग तयार करतील, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. महिन्याच्या सुरुवातीला तुमचे धनेश उच्चीचे आहेत. दुसऱ्या पंधरवाड्यात ते लाभस्थानात पोहोचतील. तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी तयार होतील. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिला पंधरवाडा तुम्हाला शिस्त शिकवत आहे, कारण तुमच्या भाग्यस्थानात शनिदेव विराजमान आहे. दुसरा पंधरवाडा तुम्हाला ॲक्शन घ्यायला सांगत आहे. केवळ हार्डवर्क नको तर स्मार्टवर्क देखील करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. जीवन कधी कधी आपल्याला पुढे ढकलतं, कारण आपण स्वतः चालायला तयार नसतो. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. तुमचे लाभेश लाभस्थानात विराजमान आहेत. त्यातून तुम्हाला मोठा धनलाभ होईल. विशेष बाब म्हणजे धनेश देखील उच्चीचे आहे. त्यामुळे धनसंचय देखील होईल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे खर्च थांबणार नाहीत, परंतु तुमच्यात क्षमता आहे की तुम्ही सर्व सांभाळाल आणि जबाबदारी निभावून न्याल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, सध्या तुम्हाला कोणता खर्च सगळ्यात जास्त त्रास देत आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चला आपण या महिन्यात तुमचा स्कोअर समजून घेऊया. पैशांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास 10 पैकी 8 गुण मिळतील, कारण धनप्राप्ती आणि धनसंचयाचे योग आहेत. प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास 10 पैकी 6 गुण मिळतील, कारण महिन्यातील पहिला पंधरवाडा थोडा गैरसमजाचा आणि दुसरा पंधरवाडा मात्र सुसंवादाचा आहे. करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्या दशम स्थानात सुरुवातीला रविदेव उच्चीचे आहेत. करिअरला योग्य दिशा लाभणं इथे विषय येतो. बुधादित्य योग आहे आणि 11 तारखेला रुचक योग निर्माण होणार आहे. अर्थात करिअरला 10 पैकी 9 गुण इथे प्राप्त होत आहेत. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात कर्क जातकांसाठी 5, 14 आणि 22 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 2, 12 आणि 30 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत.
त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही मंगळवारी हनुमान चालिसाचं वाचन करावं, गोड पदार्थ दान करावे, पाण्यात तांदूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने कर्क राशीसाठी महोगनी हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. भावनिक स्थैर्य, कौटुंबिक चिंता अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट लाभदायक राहील. ऑनलाईन खरेदी करायचं असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबत डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ते बुकिंग करावे. कर्क राशीच्या जातकांनो, फक्त भावनांनी भरलेले नाही तर तुम्ही शक्तीने देखील भरलेले आहात. या महिन्यात स्वतःला सिद्ध करा. हे चॅनल केवळ ज्योतिष शिकवण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी आहे. इथला प्रत्येक शब्द तुमच्या यशासाठी आहे. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.